बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यामधील 5 मंडळामध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेताचं मोठं नुकसान झाले। अनेकांच्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, तर अनेकांची शेती खरडून गेली। फार मोठं नुकसान या ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेलं आहे। आपण बघू शकतो, मी सध्या लोणार तालुक्यातील या वझरागाव परिसरामध्ये या शेतामध्ये उभा आहे आणि आपण जर पाहिलं तर गुडघाभर एवढं पाणी या शेतामध्ये साचलेलं आहे आणि संपूर्ण जे सोयाबीन पीक आहे ते सध्या पाण्याखाली गेलेलं आहे। या परिसरातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली होती, काही शेतकऱ्यांनी तिबार पेरणी केली होती, मात्र आता जे पीक आलं होतं ते पीकसुद्धा आता या ढगफुटी सदृश्य पावसानं गेल्यात जमा आहे। सध्या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, जवळपास 12 तासाच्या वरती कालावधी होऊन गेला। शेतं ही पाण्याखाली आहेत, पिकं पाण्याखाली आहेत, त्यामुळे आता या सोयाबीन पिकाला कुठल्याही प्रकारच्या शेंगा येणार नाही, परिणामी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे। हातामध्ये एकही दाणा शेतकऱ्यांच्या येणार नाही आहे, अशा प्रकारची परिस्थिती या परिसरामधल्या शेतकऱ्यांची आहे। मात्र अद्यापही महसूल प्रशासनाचा कोणताही अधिकारी कर्मचारी या भागामध्ये पंचनामा करण्यासाठी आले नाही, तर लोकप्रतिनिधीसुद्धा या भागातील अद्यापही शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन त्यांनी साधी शेतकऱ्यांची चौकशी केली नाही, साधी विचारपूसही केली नाही, अशी परिस्थिती सध्या या भागातील शेतकऱ्यांची आहे। आपल्यासोबत शेतकरी सहदेव लाड आहेत। नेमकं कशा प्रकारची सध्याची परिस्थिती आहे? अनेक शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे, खरडून गेली, शेतामध्ये पाणी साचलेलं आहे, काय नुकसान झालं शेतकऱ्यांचं? हे बघा, शेतकऱ्यांचं आज रोजी 90% नुकसान झालं आहे। आजही जर या ठिकाणी पाऊस उघडला तरी शेतकऱ्यांचं 90% नुकसान झाले। फक्त 10% शेतकऱ्यांना त्या ठिकाणी उत्पन्न मिळणार आहे आणि महागडी खते बियाणे खर्च करून त्या ठिकाणी मोठा खर्च करून शेतकऱ्यांनी शेतीमध्ये टाकला होता, परंतु आज रोजी या भागातील शेतकरी हा शेतीच्या दृष्टिकोनाने बर्बाद झालेला आहे। या भागात आतापर्यंत मागच्या वेळेसुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता, मोठं नुकसान झालं होतं, आतासुद्धा मोठं नुकसान झालं आहे। पंचनामे झाले होते, मागच्या वेळेला मदत मिळाली किंवा आता पंचनाम्यासाठी कोणी आलं आहे का इकडं? हे बघा, मागच्या वेळेस नुकसान झाली, लोकप्रतिनिधी आले, अधिकारी आले, पंचनामे झाले, एवढं पावसाळी अधिवेशन झालं। आम्हाला शेतकऱ्यांना सगळ्यांना अपेक्षा होती की या पावसाळी अधिवेशनामध्ये आमच्या भागातले सगळे शेतकरी त्या ठिकाणी डोळे लावून बसले होते की बाबा या अधिवेशनामध्ये आपल्याला काही ना काही मदत मिळेल। पण अधिवेशन हे फक्त एकमेकावरती धावून घेण्यात गेलं, आमदार खासदार एकमेकावरती धावून गेले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती या ठिकाणी कुठलीही चर्चा झाली नाही। आता पंचनाम्यासाठी आलं का कोणी? आता पंचनाम्यासाठी कोणी आलेलं नाही। स्थानिक कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी विचारणा केली असते, ते सांगतात आम्हाला वरतून आदेश नाही। नक्कीच, तर ही परिस्थिती आहे लोणार तालुक्यातल्या या भागामध्ये ढगफुटी सदृश्य जो पाऊस झाला आहे या भागातली ही परिस्थिती आहे की अद्यापही शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना जर का फोन केला तर ते सांगतात की आम्हाला पंचनाम्याचे आदेश नाही। त्यामुळे आता शेतकरी सध्या वाऱ्यावर सोडल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय। मात्र शेतकऱ्यांची एवढी अपेक्षा आहे की आम्ही दुबार तिबार पेरणी केली, आता चौथ्यांदा तरी शेतकऱ्यांना या ठिकाणी सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, वझरागाव, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।